आज आपण तांदूळची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे। एकच मिरची घेतली आहे अशी जरा मोठ्या साईज मध्ये, जेणेकरून लहान मुलं अशी व्यवस्थित ती भाजीतून निवडू शकतात। शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, एकदम बारीक नाही करायचं, आपल्याला असं ओबडधोबड ठेवायचं आहे। आणि ही भाजी घेतली आहे आपण तांदूळची, ह्याला चवळीची भाजी पण बोलतात। अशा प्रकारे आपण नीस करून घेतली आहे। ती 2-3 पाण्याने आपण व्यवस्थित धुवून घेतली आहे। त्यामध्ये कांदा आणि ही मिरची टाकून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया कांदा। कांदा परतोय तोपर्यंतच आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। या भाजीला तुम्ही किती पण मीठ टाकलं ना तरी ती भाजी खायला अशी आळणीसारखी वाटते। आणि आता ही भाजी कशी हिवाळ्यामध्ये जास्त करून येते, पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि कुठेही येते। त्याच्यामुळे काय करायचं, आपण ही भाजी अशी खायची। ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे असतात, नाहीतर मुलं नेहमी मेथी, पालक ह्याशिवाय दुसऱ्या भाज्याच खात नाही। तर अशा वेगवेगळ्या भाज्या त्यांना तुम्ही करून द्या। करायलाही खूप सोपी आहे, काही अवघड नाही। आता आपला कांदा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। आपल्याला पूर्ण लाल नाही करायचा आहे कांदा। आता आपण त्यामध्ये भाजी टाकून देऊ, जी आपण धुवून घेतली होती। भाजी टाकताना गॅस जरा थोडा बारीक करायचा। किती कढई भरून झाली आहे, पण आता जशी भाजी शिजायला लागेल तशी ती पूर्ण एक घासाचीच होऊन जाणार आहे। आता ही व्यवस्थित आपण तेलामध्ये मिरची आणि कांदा तेलामध्ये परतून घेऊया। आणि 1 चमचा फक्त शेंगदाण्याचं कूट आपण त्यामध्ये टाकणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर भाजी 2 मिनिटं परत परतून घ्यायची। ही भाजी खायला इतकी छान लागते ना, तुम्ही करून बघा। करायलाही खूप सोपी आहे, त्यात काही अवघड नाही आहे। आता ही आपण 2 ते 3 मिनिटं फक्त शिजून घेऊया। तर पाणी आटलं की ही भाजी आपली तयार आहे। आता भाजी एकदम व्यवस्थित झाली आहे आपली तयार। आता आपण ती काढून घेऊया। अशा प्रकारे आपली गरमागरम तांदूळची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता। ही आम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर खाणार आहोत।